मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। 25 वर्षापासून तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं? ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। अजित पवारांच्या विरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं वक्तव्य। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुम्ही देखा नाही, तुम्ही परखा नाही, तुम्ही वोट देंगे नाही, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा राज आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत। सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार। कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, खरातांकडून जाहीर। निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा। मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवार यांना खुलं आव्हान। दाओसमधून छत्रपती संभाजीनगरसाठी आणखी प्रकल्प आणू। 2 महिन्यात पाणी प्रश्न मिटेल। संभाजीनगरमधील DP रोड अतिक्रमण मुक्त करणार। टॉक शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसने कारवाई केली होती। नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। पुढील 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही। मंत्री गणेश नाईकांचं मतदारांना आश्वासन। भाजपचाच महापौर बसणार असा विश्वास व्यक्त। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रोड शो। बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी शिंदे मैदानात। भाजपला आव्हान। जो भगव्यासोबत भाजपसोबत बेईमानी करेल, मी त्याच्यासोबत कधीच उभी राहणार नाही। रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको होता। या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर नवनीत राणांची भूमिका। ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज। म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच दगडू सकपाळ भाऊक। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच। संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर। MIMच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण। इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल। एक वेळेस विरोधात बसू पण घरी बसू, पण MIM सोबत युती कदापि सहन करणार नाही। ना बाण ना खान, राखू भगव्याची शान। छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सांगलीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। प्रभाग 6 मधील उमेदवार आझम काझी यांच्यासह 8 जणांवर हद्दपारीची कारवाई, तर भाजपकडून सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा काझी यांचा आरोप। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने। नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार।